नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा हा संदेश कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा संदेश ठरू शकतो. कारण आज स्वामी तुमच्याशी थेट संवाद साधत आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. कदाचित गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नसतील. कित्येक प्रयत्न करूनही यश मिळत नसेल. घरातील वातावरण तणावपूर्ण असेल. आर्थिक अडचणी असतील. नोकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा नातेसंबंध यापैकी कोणत्या तरी गोष्टीची चिंता तुम्हाला सतावत असेल. आज सकाळी उठल्यापासून तुमच्या मनात एकच प्रश्न असेल, हे सगळं कधी बदलणार? माझ्या आयुष्यात आनंद कधी येणार? स्वामी माझं ऐकत आहेत का? आणि याच प्रश्नाचं उत्तर आज स्वामी तुम्हाला देत आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, इतकी चिंता का करतोस? तू ज्या गोष्टीसाठी रात्रभर जागून विचार करतोस त्या गोष्टीची काळजी मी आधीच घेतली आहे. तुला वाटतं तू एकटा आहेस, पण मी प्रत्येक क्षणी तुझ्यासोबत आहे. हे शब्द ऐकताच अनेकांच्या डोळ्यात पाणी येईल. कारण काही वेदना अशा असतात ज्या आपण कोणालाही सांगू शकत नाही. आपण हसत असतो, बोलत असतो, काम करत असतो, पण आतून तुटलेले असतो. प्रत्येकाला आपलं दुःख सांगणं शक्य नसतं, पण स्वामींना सांगावं लागत नाही. कारण स्वामी तुमच्या मनातील प्रत्येक भावना जाणतात. तुमच्या ओठांवर न आलेले शब्दही त्यांना ऐकू येतात. तुमच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू त्यांना दिसतो. तुम्ही किती संघर्ष करत आहात, किती वेदना सहन करत आहात, किती वेळा हार मानण्याचा विचार केला आहे, हे सर्व स्वामींना माहीत आहे. आज स्वामी तुम्हाला सांगत आहेत, बाळा, तू थकला असशील, पण थांबू नकोस. जीवनात असा क्षण येतो जेव्हा माणूस म्हणतो, आता माझ्याकडून होत नाही. सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. सर्व दारं बंद दिसतात. कुठेही आशेचा किरण दिसत नाही. पण लक्षात ठेवा, सूर्योदय होण्याआधी रात्र सर्वात जास्त काळोखी असते. कदाचित तुमच्या आयुष्यात सध्या तीच काळोखी रात्र सुरू आहे. पण याचा अर्थ असा नाही की सूर्य उगवणार नाही. याचा अर्थ फक्त इतकाच आहे की प्रकाश येण्याची वेळ जवळ आली आहे. स्वामी म्हणतात, ज्या गोष्टीसाठी तू इतके वर्ष वाट पाहत आहेस त्या गोष्टीची तयारी मी करत आहे. आपल्याला वाटतं की आपली प्रार्थना ऐकली जात नाही, पण वास्तव्यात प्रत्येक प्रार्थना ऐकली जाते. प्रत्येक अश्रूची नोंद होते. प्रत्येक संघर्षाला अर्थ असतो. फक्त वेळ लागतो. बी पेरल्याबरोबर झाड उगवत नाही. झाड उगवल्यावर लगेच फळ लागत नाही. प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते. हा स्वामींचा संदेश आहे. सबुरी ठेव. सबुरी म्हणजे फक्त वाट पाहणे नाही. सबुरी म्हणजे विश्वासाने वाट पाहणे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनात आशा जिवंत ठेवणे. कदाचित आज तुमच्या हातात पैसे नसतील. कदाचित तुमच्याकडे संधी नसेल. कदाचित लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नसतील. पण जर स्वामींची कृपा तुमच्यावर असेल तर एक दिवस परिस्थिती नक्की बदलेल. जगातील प्रत्येक यशस्वी माणसाने संघर्ष पाहिला आहे. प्रत्येक मोठ्या झाडाने वादळांचा सामना केला आहे. प्रत्येक नदीने खडकांवर आदळून आपला मार्ग तयार केला आहे. म्हणून अडचणी आल्या म्हणून घाबरू नका. स्वामी म्हणतात, संकटे ही शिक्षा नसतात, ते घडवण्यासाठी येतात. तुम्ही आज ज्या संघर्षातून जात आहात तो संघर्ष उद्या तुमची ताकद बनणार आहे. आज जे अश्रू आहेत तेच उद्या आनंदाचे कारण ठरणार आहेत. लहान मूल चालायला शिकत असताना अनेक वेळा पडतं, पण आई त्याला चालायला शिकवण्यासाठी प्रत्येक वेळी उचलत नाही. ती त्याला पुन्हा उठू देते, कारण तिला माहीत असतं की हा पडणं त्याला मजबूत करणार आहे. तसंच स्वामीही करतात. ते तुम्हाला सोडून देत नाहीत, ते तुम्हाला मजबूत बनवत असतात. आज स्वामी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगत आहेत. स्वतःची तुलना इतरांशी करू नका. सोशल मीडियावर, समाजात किंवा नातेवाईकांमध्ये इतर लोक यशस्वी दिसतात. त्यांच्याकडे पैसा, घर, गाडी, प्रतिष्ठा दिसते आणि मग आपण विचार करतो, माझ्याकडे का नाही? पण लक्षात ठेवा, प्रत्येकाची वेळ वेगळी असते. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. स्वामींनी प्रत्येकासाठी वेगळी योजना तयार केली आहे. तुमचा मार्ग कदाचित लांब असेल, पण तो व्यर्थ नाही. आज स्वामी सांगत आहेत, तू जिथे आहेस तिथून पुढे चालत राहा. एक पाऊल पुढे टाक. फक्त एक पाऊल. उद्याचा विचार करून घाबरू नकोस. आजचं काम पूर्ण कर. आजचा दिवस चांगला जगा. आज नामस्मरण करा. आज सकारात्मक विचार करा.
उद्याची काळजी स्वामींवर सोडा, कारण स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही फक्त एक ओळ नाही, हा विश्वास आहे, ही शक्ती आहे, ही आशा आहे, ही कृपा आहे. आणि जो भक्त या वाक्यावर विश्वास ठेवतो त्याला जीवनातील सर्वात कठीण प्रसंगातही मार्ग मिळतो. स्वामी भक्तांनो, कधी कधी आयुष्यात असा काळ येतो जेव्हा सर्व काही संपल्यासारखं वाटतं. मनात प्रश्नांची गर्दी असते, पण उत्तर कुठेच सापडत नाही. प्रार्थना सुरू असते, नामस्मरण सुरू असते, पण परिस्थिती मात्र बदलत नाही. अशा वेळी मनामध्ये एक विचार येतो, स्वामी खरंच माझ्यासोबत आहेत का? आज स्वामी याच प्रश्नाचं उत्तर देत आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा तुला वाटतं की मी तुझ्यापासून दूर आहे, तेव्हाच मी तुझ्या सर्वात जवळ असतो. हे वाक्य जितकं साधं आहे तितकंच गूढ आहे. कारण आपण माणसं फक्त डोळ्यांनी पाहतो, पण स्वामी कृपेने पाहतात. आपल्याला वाटतं की अडचणी म्हणजे स्वामींची नाराजी, पण अनेक वेळा अडचणी म्हणजे स्वामींची तयारी असते. कारण मोठा आशीर्वाद मिळण्यापूर्वी मोठी परीक्षा द्यावी लागते. एक छोटंसं उदाहरण बघा. एका शेतकऱ्याने जमिनीत बी पेरलं. दुसऱ्या दिवशी त्याने माती उकरून पाहिलं, काहीच दिसलं नाही. तिसऱ्या दिवशी पुन्हा उकरलं. चौथ्या दिवशी पुन्हा. महिनाभर असंच चालू राहिलं. सांगा, त्या बियाचं झाड होईल का? नाही. कारण वाढीसाठी वेळ लागतो, श्रद्धेला देखील वेळ लागतो, विश्वासाला देखील वेळ लागतो, आणि स्वामींच्या कृपेचं फळ मिळवण्यासाठी देखील योग्य वेळ लागते. आज अनेक भक्त एक चूक करतात. ते प्रार्थना करतात पण विश्वास ठेवत नाहीत. नामस्मरण करतात पण मनात शंका ठेवतात. स्वामी म्हणतात, शंका आणि श्रद्धा एकाच मनात राहू शकत नाहीत. जिथे पूर्ण विश्वास असतो तिथे चमत्कार घडतात. जिथे श्रद्धा असते तिथे मार्ग तयार होतो. जिथं स्वामींचं नाव असतं तिथे भीती टिकत नाही. आज जर तुम्ही एखाद्या अडचणीत असाल तर स्वतःला एक प्रश्न विचारा, मी समस्येकडे जास्त पाहतोय की स्वामींकडे? कारण समस्या जितकी मोठी वाटते त्यापेक्षा स्वामींची कृपा हजारपट मोठी आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तू फक्त प्रयत्न कर, परिणाम माझ्यावर सोड. आपण अनेक वेळा परिणामाच्या चिंतेत जगतो. यश मिळेल का? काम होईल का? पैसे येतील का? लोक काय म्हणतील? भविष्य कसं असेल? आणि या सगळ्या प्रश्नांमध्ये आपण वर्तमान हरवून बसतो. आज स्वामी सांगत आहेत, वर्तमानात जग. आजचा दिवस तुझ्या हातात आहे, उद्याचा दिवस माझ्या हातात आहे. म्हणून आज चांगले कर्म कर, आज चांगले विचार कर, आज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आण, आज कोणाला मदत कर. कारण कर्म कधीच वाया जात नाही. स्वामीच्या दरबारात प्रत्येक कर्माची नोंद होते. तुम्ही दिलेलं प्रेम परत येतं, तुम्ही केलेली मदत परत येते, तुम्ही दिलेला आदर परत येतो, आणि तुम्ही केलेली प्रार्थना देखील परत येते. कधी आशीर्वाद बनून, कधी संधी बनून, कधी चमत्कार बनून. आज स्वामी नामस्मरणाबद्दल एक महत्त्वाचा संदेश देत आहेत. स्वामी म्हणतात, जेव्हा जग तुझ्या विरोधात उभं राहील तेव्हा माझं नाव तुझ्या बाजूनं उभं राहील. श्री स्वामी समर्थ हा एक मंत्र नाही, ही ऊर्जा आहे, ही शक्ती आहे, ही संरक्षणाची कवच आहे. अनेक भक्त सांगतात की जेव्हा त्यांना कोणताच मार्ग दिसत नव्हता तेव्हा फक्त नामस्मरणाने त्यांना धैर्य मिळालं. परिस्थिती लगेच बदलली नाही, पण मन बदललं, आणि जेव्हा मन बदललं तेव्हा जीवन बदलायला सुरुवात होते. स्वामी म्हणतात, मन जिंकलंस तर जग जिंकलंस. म्हणून आजपासून एक छोटा नियम करा. दररोज काही मिनिटं फक्त स्वामींचं नाव घ्या. मोबाईल बाजूला ठेवा, चिंता बाजूला ठेवा, आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. हळूहळू मन शांत होईल, भीती कमी होईल, आत्मविश्वास वाढेल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींची उपस्थिती जाणवायला लागेल. आणि स्वामी आणखी एक संदेश देत आहेत, ज्यांनी तुला दुखवलं आहे त्यांना माफ कर. हे खूप कठीण आहे, कारण जखम विसरणं सोपं नसतं. पण लक्षात ठेवा, राग धरून ठेवल्याने दुसऱ्याचं नुकसान होत नाही, स्वतःचंच नुकसान होतं. मन जड होतं, ऊर्जा कमी होते, आनंद हरवतो. म्हणून स्वामी सांगतात, माफ कर आणि पुढे चल. भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य नक्की बदलता येतं. आजचा दिवस नवीन सुरुवात बनू शकतो. आजचा दिवस नवीन आशा देऊ शकते,
आणि आजचा दिवस स्वामींच्या कृपेचा नवीन अध्याय सुरू करू शकतो. म्हणून स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात काहीही चालू असो, संकटे असोत किंवा यश, अश्रू असोत किंवा आनंद, एक गोष्ट कधीही विसरू नका. स्वामी तुमच्या सोबत आहेत, तुमच्या प्रत्येक श्वासात आहेत, तुमच्या प्रत्येक प्रार्थनेत आहेत, तुमच्या प्रत्येक संघर्षात आहेत. योग्य वेळ आली की तुमच्या प्रत्येक स्वप्नांच्या पूर्ततेत देखील दिसतील. स्वामींचे असे संदेश तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.